धोंडे धोंडे म्हणजे धोंड्यासारखेच बनवायचे, दगडासारखे. आमची आई असे धोंडे बनवायची. म्हणजे पाकळ्या न पाडता त्या पाकळ्या दिसतात. अयो काय ग, भारी आयटम. तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी. आज आमचा शनिवार आणि मोठ्या नाश्त्याचा वार आहे आणि आपला आता अधिक मास चालू आहे. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना. धोंड्याचा महिना म्हटल्यावरती बऱ्याच काय काय गोष्टी होतात. आम्ही एक शॉर्ट टाकली होती, ते बघितली असेल तुम्ही. आमचं ते स्नेहाच्या माहेरी जाऊन मग जावईवाणसुद्धा झालं. मग ते झाल्यानंतर आता काहीतरी इकडे पण एक रेसिपी बनते. मम्मीने सांगितली होती आपण ती करायची आहे म्हणून बोलली होती. आता त्याची काहीतरी मम्मीने तयारी करायला घेतली, तर त्या रेसिपीचं आपण काय काय तयारी करतो ते बघायला चालू. चला तर मम्मीला विचारूया, काय मम्मी काय बनवतेस? पुरणपोळ्या? नाही, उरलं पुरण तर उरणारच म्हणा, जास्तच केलं पुरण. पण हे काय बनवते? पुरण. हा, पुरण. पण बनवतेस काय? बनवते पुरणाचे धोंडे. धोंडे. मी म्हटलं तुम्हाला धोंड्याचा महिना म्हटल्यावरती धोंडे बनवतोय आपण. धोंडे म्हणजे काय असतं ते मम्मीला आपण इन डिटेल विचारूया. आणि आपण हे पुरण बनवतो. तर पुरणाची काय इन डिटेल रेसिपी नाही सांगत आहे, कारण आता तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मिळेल तो पुरणपोळीचा जो आम्ही केला होता. तर मग ती खाली व्हिडिओ लिंक केलेला आहेच आपला पुरणपोळीचा जो आम्ही केली होती मागचा. तर त्याच्यामध्ये पुरणाची रेसिपी तुम्ही बघू शकता. आता मम्मीने ते पुरण बनवायला घेतलंय, चणा डाळ आणि वेलची पावडर आणि गूळ घालून. आणि इथे बटाटे ठेवलेत. बटाटे पण वापरायचे असतात का धोंड्याला? मग काहीतरी पाहिजे ना दुसरं जेवण. मम्मी म्हणाले की धोंडे ऍक्च्युली असे फक्त धोंडे असे नाही खात. आता ऍक्च्युली मोदक पण असे नुसते मोदक नाही खात, पण आम्ही जेव्हा कधी घरी मोदक बनवलेत तेव्हा फक्त मोदकच खातो ना आपण, म्हणजे खायचो. अधिक महिना धोंडा महिना आला की आमची आई असे धोंडे बनवायची. हा, पण आता धोंडे म्हणजे काय ते सांग. धोंडे म्हणजे पुरण घालून आपण मोदकाला त्याची उकड काढतो तांदळाच्या पिठाची, तशीच काढायची. पण त्यात खोबऱ्याच्या सारणाऐवजी हे पुरण घालायचं. म्हणजे पुरणपोळीचे मोदक. आणि मोदकाला पण आकार देतो ना, पाकळ्या पडतो हे ते, तसं त्याला हे धोंडे. धोंडे म्हणजे धोंड्यासारखेच बनवायचे, दगडासारखे. गोल 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 गारगोटी सारखे असे. ते आता तुम्ही बघालच, म्हणजे तुम्हाला कळलं असेल नक्की आपल्याला काय करायचं. एक तर म्हणजे पुरण बनवून घ्यायचं पुरणपोळीचं, आणि दुसरं घ्यायचं उकड बनवायची ती मोदकांची, आणि तर दोघांचं मिळून. पण हे कसं म्हणजे पारंपरिक पदार्थ आहे की काय? पारंपरिक. हो, रायगड जिल्ह्यातला पारंपरिक. आता हे कुठे कुठे काही ठिकाणी मी बघितलं तळलेले वगैरे बनवतात. आता आम्ही तुम्हाला तेच कळेल, आमच्याकडे किती कल्चर्स एकत्र आहेत. पप्पा कोकणचे होते, म्हणजे आमचं गाव पडतं कोकण, खेड रत्नागिरी. मम्मी पडते नाही, मम्मी पडते नवघरची, रायगड जिल्ह्याची. रायगड जिल्ह्यामधलं खोपोली. तिथे खोपोलीच्या आधी एक स्टेशन आहे तर लवजी, तिकडची मम्मी. तर गावाचं नाव शेणगाव, त्याला आता नवघर म्हणतात. आणि स्नेहा आमच्याकडे घरात आली आहे, ती आहे साताऱ्याची. त्यामुळे आमच्याकडे एकदम वेगवेगळ्या सगळ्या कल्चर मिक्स आहेत. आणि म्हणून आता हे मम्मीच्या माहेरची रेसिपी आहे ही धोंड्याची. आणि कोकणात तिथे नाही बनत. कोकणात आता तशा पद्धतीचं एक दुसरं एक बनतं, त्याला काय म्हणतात, जे हळदीच्या पानामध्ये करून बनवतात ते. हा, ते पावसाळ्यात एक रेसिपी बनते ती पण. आता जसा पावसाळा येईल तुम्हाला दिसत असेल. मी तिला विचारलं आपल्याकडे कोकणात तिकडे आहे काय ग, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात. नाही, आपल्याकडे असं काहीच नसतं. अच्छा, आपल्याकडे नाही कोकणात नाही. म्हणजे मम्मीच्या माहेरचं आहे हे, खोपोली आणि रायगड वगैरे त्या साईडच्या भागाचा. शेवटी तो पण कोकण पट्टाच येतो. आपण खाली सिंधुदुर्ग पासून पकडला तर ठाण्यापर्यंत पद्धत वेगळी आहे. पण हा सगळा पूर्ण कोकण पट्टाच येतो, कोस्टल पट्टाच येतो. प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ तसं तसं शेवटी हे बदलत जातं. इकडे पण पहिल्या ह्याला धोंड्या महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात बोलवत असतील जावयाला. आणि हे जेवण बनवतात कुठले, हे धोंडे जेवण बनवतात. अच्छा, हे धोंडे बनवून जेवायचं, हे जावयाला जेवायला वगैरे घालतात, जावयाला खुश करतात, असं सगळं आहे. शिवाय त्यावेळी कोणी पाहुणे समजा आले किंवा काय, आता आमची आई समजा असती तर तिने पण केलं असतं जेवण. हो, आता सगळं हे असं आहे. या पद्धतीने आपण साधं सारण पुरण बनवून घेतो, नॉट सारण. पुरणाची मग तुम्हाला इन डिटेल रेसिपी जी पाहिजे असेल तुम्हाला, तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला पुरणपोळीचा व्हिडिओ दिला, त्याच्यावरती एकदा क्लिक करा आणि त्यात पुरणाची रेसिपी एकदा चेक करून घ्या. आपण ते पुरण बनवून घेऊ आणि पुढे काय प्रोसिजर आहे ते मम्मीला नंतर विचारू आपण. गार झाले पूर्ण, मगाशी करून घेतलं मम्मीने ते बारीक, आणि पुरण गार झालं. त्याची रेसिपी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करतो, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर ती एकदा चेक करा मस्तपैकी. आणि आता इथे 1 कप पीठ घेतले तांदळाचं, वाटी. 1 कप 1 वाटी जे काय असेल ते उरलेल्यांच्या, ते लोक ते त्याला काय म्हणतात ग, त्याला काय म्हणतात ते, घुगऱ्या आणि काय असतात सोबत, मुटक्या. ते तुम्ही बनवू शकता जर का उरलं तर. त्याचं परत जेवढं पीठ तेवढंच पाणी ना, पाणी पण डोंगर भरून घ्यायचं. हा, बोलते अजून तुझे रूप
उपचित्ती राहो. वा. अशी सुरुवात झाली अभंगाची. आणि आपण काय घेतलंय, तूप घातलंय आणि पाणी आहे आणि त्यात आता मीठ घालतोय. बाबा मीठ लयच घातलंस मम्मी, काय घाल गुळ आणि ते जे आपलं पुरण काढल्यानंतर चण्याच्या डाळीचं पाणी असतं, शेवटी ते पण प्रोटीन असतं त्यामध्ये बरंच, त्यामुळे त्याच्या चण्याच्या डाळीची आमटी, चण्याच्या कटाची आमटी केली. विचारलं तुला? हो. कटाची आमटी केलेली आहे. नको त्या नवरच्या कारणासाठी. भाषेत काय म्हणतात माहितीये का? नाही. येळवणी. काय? वेळवणी वेळवणी. गावठी भाषेत येळवणी म्हणजे आई पण बोलायची. येळून काढतात ना. म्हणजे येडवण दाखवून. नवघरला तोशाम शब्द आहे कसं येडवण दाखवतो तो मला येडवण दाखवते. नवघरला का आंबोलीला शब्द आहे? नाही नवघरला पण आहे. तो चिडवून दाखवल्यानंतर तो येडवण दाखवतो मला. आमच्याकडे पण बोलतात वेळावून ऍक्च्युली येडवण येडावणी करून दाखवतोय किंवा येडवण दाखवतोय तो मला असं त्या आता हे उगाच आपण कारण नसताना पाणी असं कालत्याने हलवून घ्यायचं. दूध आणलं कशाला आणलं पाहिजे? आणलं. आता आपण याच्यात पीठ घालू. दूध पण टाकायचे ना कधी कधी असं चालतं. त्याच्यात पीठ घातलंय आणि गव्हाचं जे उकडलेले गव्हाचे मोदक जे करतात त्यासाठी उकड नसते काढायचे, ते डायरेक्ट आपलं. चपातीला पीठ भिजवतो तसंच. पण आता मी कुठेतरी बघितले होते कोणाच्या तरी व्हिडिओमध्ये, कुठल्या तरी ब्लॉगच्या, मला वाटतं गावचाच कोणाचा तरी होता, आणि त्यांनी गव्हाच्या पिठाचे उकडलेले मोदक केले. ते कसे लागतील? मळायचं चपाती नाही नाही, तांदळाच्या पिठाचे कसे तुटतात मोदक, गव्हाचे असे इलास्टिक नव्हत ना, च्युइंगम सारखे. ते बरोबर तसेच होतात. करून बघूया का एकदा कधीतरी? आवडत नाही म्हणून करत नाही मी, केलेले. तळलेले मला आवडायचे, पण मग तळलेल्यांचा अजून एक दुसरा प्रॉब्लेम होतो की ते कडक होतात जरा. अक्षयच्या आईकडून एकदा खाल्ले होते नाही का, तेव्हा मी केले होते. तळलेले भाई. नाही नाही, मोदक उकडीचाच असावा असं माझं म्हणणं आहे. तळलेलं पण कधीतरी. झाकण मारलंस ना? झाकण मारलं. आता आपण ते काय किती वेळ ठेवायचं? 5 मिनिटं? 5-1 मिनिटं गॅस बंद करून झाकण मारलं आणि आपण मोदकाला काढतो तशी सेम. सेम. बरं, तो मोदकाचा पण व्हिडिओ याच्यात लिंक करतो मस्तपैकी. उकडीचे मोदक पण बघा, जो आमच्या यादवांच्या त्रिकूट चॅनलची सुरुवात ज्या व्हिडिओने झाली तो, आणि आत्ताच रिसेंटली बनवलेले आंब्याचे मोदक पण आहेत, त्यांची पण रेसिपी खाली लिंकमध्ये टाकतो, ते पण एकदा बघा नक्की. सीझन आहे, शेवटी आता 300 रुपये, 250 रुपये, 400 रुपये डझन हापूस आंबा मिळायला लागलाय. आणा लवकर आणि मस्तपैकी बनवा ते मोदक. बघा आंब्याचे मोदक पण ट्राय करून बघा. आपण आता डायरेक्ट उकड जेव्हा मळायला घ्यायची तेव्हा भेटू. चला. खादड कोंबडी काय कार्यक्रम आहे? पाण्यात बुडून घेतलं जरा. कशाला? चिकटायला नको म्हणून. असंच कंटाळाला म्हणून काहीतरी काय काय गोष्टी करायच्या. आता हे शास्त्र असतं ते काहीतरी. हे मळायचं आहे, टेक्निकली फक्त मळायचं आहे आपल्याला. आपण ग्लास घेतोय कारण की ते ग्लासाने त्याला चव येते म्हणून नाही, गरम असतं हात भाजायला नको म्हणून ग्लासाने करायचं. ते सांगावं लागतं. लोक बोलते आमच्याकडे ग्लास नाही स्टीलचा, मग काचेच्या ग्लासला केलं चालेल का? कुठल्याही ग्लासाने करा चालेल. बुड फक्त थोडासा असा पाहिजे म्हणजे तो सगळीकडून पण केलं तरी तांब्याने पण केलं तरी चालतं. प्रत्येकाच्या घरात ते असतं. कारण एवढंच आहे, तुम्हाला हाताने करायचं, तुम्ही हाताने करा जर का तुमचे हात चांगले असतील, ज्याला चटका लागत नसेल. आमच्या हातांना चटके लागतात त्यामुळे आम्ही ग्लासाने करतो. पण हे ग्लासानेच करा कारण की त्याच्याने ते बारीक होतं वजन लागून पूर्ण, आणि मग नंतर आपल्याला शेवटी हाताने मळायचंच आहे. जेव्हा ते कोमट सर होईल हाताला टचला तेव्हा आपण आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. ह्याच्याने इलास्टिसिटी वाढते पिठाची. नाहीतर मग भाकरीचं पीठ किंवा तांदळाचं किंवा ज्वारी बाजरीचं जे काय पीठ असेल ते गव्हाच्या पिठापेक्षा त्याला ग्लुकोज नाही काय म्हणतात तरी त्याला, मी विसरलो नेमकं. ग्लुटन त्याच्यामध्ये नसतं, त्याच्यामुळे मग त्याला लवचिकता येत नाही, इलास्टिक होत नाही ते. आता आपण जेव्हा बनवणार आहे त्याच्यात इलास्टिसिटी खूप गरजेची आहे. आणि तिकडे दुसरा कार्यक्रम चालला, नुसते घरात पीठच चाललेत काय. आज बघ ना. हे आलू पराठे बनवतोय आपण. मम्मीने नेमकी त्याची पिवळी भाजी बनवली आज आलू पराठ्यांसाठी. हा काय ते आज तांदळाचं पीठ पण भिजतंय आणि हो गव्हाचं पीठ पण भिजतं, दोन्ही पीठं भिजतात. झालेलं पीठ गार आणि आता ते काहीतरी हाताने मळायचंय. मम्मी भांडं शोधत होते दुसऱ्या ताटात कशात घेऊ का मळायला. कारण गरम आहे ना. मग याच ताटात घे ना, झाकण जे ठेवलं होतं त्या ताटातच. पण गरमच होतं. परत असं वेगळी मस्त ते हाताने मळून घ्यायचंय. मळून घ्या. हे पण आपलं ऍक्च्युली मोदकाची जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये आपण उकड कशी काढायची ते पण त्यात सांगितलेलं आहे मस्त इन डिटेल. आता ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एकदा त्याची पुनरावृत्ती झाली. पण मोदकाचे व्हिडिओ नक्की बघा. आणि हे धोंड्या महिन्यातला आता अजून किती दिवस राहिले धोंड्या महिन्याला? मला वाटतं हा कदाचित व्हिडिओ जाईल तोपर्यंत धोंडा महिना संपलेला असेल असं वाटतंय मला.
लवकर टाक ना मग. 17 तारखेला संपतं, 17 ते 18. अच्छा मग हा आपण माहित भरपूर दिवस. मग तुम्ही बनवून बघा नेमकं नक्की हे म्हणजे कसं असतं काय सोपं आहे. पुरण दोंडा पण महिन्यातच गेला पाहिजे मग काय हा. फायदा. पुरण पण नाही धोंडा महिन्यात तुम्हाला आपण नंतर इच्छा नक्की झाली तर तुम्ही ते नंतर पण बनवून खाऊ शकता असं काय हो. नाही. पण एकदा बनवून बघा हे नवीन पदार्थ आहे तुम्हाला आवडेल. आपण कुठे बनवतो मोदक बनवतो हो. पण हे नाही बनवत ना कारण ते म्हणतात ना ज्याचं महत्व त्याच याच्यात. असं होतं हे असं मस्त छान मळून घ्यायचं हे पीठ मळून घेऊ. किती वेळ मळायचं हे तर ते होईल हे करेल काय एक जीव चांगला पाहिजे तसं होईपर्यंत. ते मस्त पीठ मळून घेऊ आपण असं छान. तुम्हाला काय काय करून दिलं तर चालेल बोललीस नाही ह्याला तू दिवशी ते आपण गोल गोल असं करतो ना मोदकाला पण ते आणि त्याच्यावर तुझी रिॲक्शन का काय माहिती होतं मला. हे नेमकं हे करताना ना कॅमेरा चालू नव्हता तिच्या तोंडावर 12 वाजले होते. दिवशी काय असतं विचारते ती. आता हे हा ही प्रोसिजर काहीतरी वेगळी आहे बघा आता ती. तर पीठ मोदकांचीच हे येते उकड त्याचं पीठ त्याची दिवशी करून घ्यायची. दिवशी म्हणजे वाटी बनवून घ्यायची त्याची. ती दिवसाच करायची असते म्हणून तिला दिवशी म्हणतात. ती रात्री केली असते तिला रात्रीशी म्हटलं असतं. पण धोंडे दिवसाच बनतात म्हणून त्यांना धोंडा महिना तो धोंडा अधिक महिन्याला धोंडा महिना का बोलतात? धोंडा गळ्यात बांधून घेतल्यावरती धोंडा महिना होतो ना. गोल गोल धोंडा हा, मम्मी पण बघणार आहे. बघू द्या की. धोंडा लेडीजला धोंडी पप्पा नव्हती सवय कोणाला पण हे धोंडे धोंडे आजकाल असताना खूप ते कसं घरच्या सारखंच वातावरण ना. होय. लेडीज बाया लेडीज बाया किती वर्षांनी गेल्या वर्षी केले होते आता किती 6 वर्षांनी करते. गेल्या वर्षी नव्हताच ना अधिक महिना का गेल्या होता वर्षी म्हणजे आपलं 3 लग्न जमलं वर्षापूर्वी तेव्हा तेव्हा होता अधिक महिना. साखरपुडा तेव्हा डबल श्रावण होता 3 मला वर्षांनी येतो वाटतं. ना. हा. आणि तो डबल श्रावण पाळला होता मी हो. तेव्हा. हे सगळेजण म्हणत होते की जो ऍक्च्युअल ओरिजिनल श्रावण असतो तोच पाळायचा असतो त्याच्या पुढचा अधिकाऱ्याला नसतो पाळायचा. पण मी म्हटलं 2 महिने श्रावण पूर्ण पाळला होता तंतोतंत काही नव्हतं खाल्लं. आता जिम चालू झाल्यापासून मला वाटलं आता श्रावण नाही पाळणार होता. कन्सिडरिंग जर अंड्यांना व्हेज कन्सिडर केलं तर श्रावण पाळणं होईल नाही. पण नाही होणार माझ्याकडनं श्रावण आता कारण जिम आहे डाएट आहे त्याच्यामुळे. तर हे असं गोल मोदकाची पारी आपण करतो तशीच ती केलेली आहे आणि त्याला आता त्याला हे नाही करायचं त्याला पाकळ्या नाही द्यायच्या त्याला पाकळ्या नाही करायचं असंच. म्हणजे एक टाईपचं धोंड्याचा आकार द्यायचा. हा, म्हणूनच त्यांना धोंडे दगड कसा म्हणतात. वाकडा तिकडा असतो किंवा हे आता वाकडा तिकडा आपले गोलच होणार म्हणा. शेवटी मोदकच करतेस तू त्याच्यामुळे. नाही ते आपोआप ते होते तसं. आपोआप होतंय काय आपोआप लय काय काय होतंय पाकळ्या येतातच ना आपोआप. त्याचं ते ज्या लोकांना म्हणजे अगोदर पाकळ्या पाडून मग ते करता येत नाही ना ते असे करून सुद्धा मग त्याला नंतर पाकळ्या पाडू पाकळ्या शकतात. हा. पाडू शकतात ना पाडतात लोक पाडतात. अशाच पाडतात बरेच नाही जण. नाही काय. बरेचसे जण अशाच पाडतात पाकळ्या कारण त्यांना ते पाकळी पाडून पारी बनवून त्याला ते पाकळ्या पाडून हे करत ते बसायला त्यांना नाही जमत ते. झालं धोंडा तयार. ठीक आहे. हे अशी पांढरी दगडं खायचे संगमरवराची ठेवायला काहीतरी पाहिजे काय दगड सध्या इथे ठेवू. फक्त म्हणजे हवा नको. एका वेळेला 6 मला वाटतं पाहिजेत ना आपल्याला हे करायला. 6-7 तर बघा गॅस ते बारीक केलं का बघ जरा पण पाणी जास्त तापलं. हा पिठाने बघा. जमतंय ना का पाहिजे तूप. परत पुन्हा ते गोल करून घेतलं आपण आणि त्यात सारण. मी 2च खाणार आहे. सुकून जाईल. बघ तू पण प्रयत्न कर धोंडा बनवायचा ते. धोंडे जमेल मोदक जमले ते. बनव. येते काय धोंडा बनवायचं ते. अरे लाडू तर करायचं त्याच्यात काय एवढं. लाडूच होत नाही माझ्याच्याने धोंडा काय होतो. नाही का, ते लाडू दाबून नाही करायचे आपल्याला तो इकडचा. हे कोणाला तरी ना मला वाटतं कंटाळा आलाय आणि त्याच्यामुळे हे बनवलेली रेसिपी आहे. पुरणाची तयारी करून ठेवली होती आणि बहुतेक तो कोणतरी पाहुणा आला असेल तो बोलला मी ना पुरणपोळी खात. त्यांनी पटकन मोदकाच्या उकडासारखं ते करून ते काहीतरी आणि टाईम नव्हता त्यामुळे त्याला पाकळ्या नाही पाडत बसले असं कदाचित झालं असेल आणि त्यामुळे धोंडे खायला घातले. हे दाखव नीट नाही तर परत विचारतील कसे बनवले तुम्ही हे म्हणून. काय हे इथपर्यंत तर माहिती आहे. आता हे पूर्ण एकत्र करून त्याचं दिसायला direct- तर मोदकच दिसतोय फक्त आपल्याला म्हणजे पाकळ्या न पाडता त्या पाकळ्या दिसत आहेत. हां. हे बघा हा त्याला सगळं त्याला करून पण मग ते- बघायचंय ना हे असं करायचं म्हणजे फाटायला नको तिथून किंवा काय असं. मी हे करून देते.
हे काय? तिला असं माहिती ती बनवलं- कार्यक्रम करेल काहीतरी. मला माहिती आहे. हे काय? असं बनवलं तरी झालं. अशा प्रकारे हे धोंडे बनतायत आपल्याकडे मस्त. बघितलं तुम्ही ते कसं पाकळी नाही पाडायची आणि एकत्र फक्त ते ओपन पार्ट एकत्र करून त्याला बंद करायचं पूर्ण. हा, पण एवढं करायचंय. ते पाकळ्या पाडणं इझी वाटतं. मग आता हे मी करायला घेतो. ये इकडं. हो, आता पाकळ्याची आम्ही आपण अशा प्रकारे हे सगळे मोदक करू. बनवून घेतो. चला किती किती घालायचं सारण? घाल थोडंसं. हे आता असं पूर्ण फुटले नाही पाहिजे फक्त. सारण भरले आणि हे एकत्र करून घेऊ आपण हा, अशा. सुशीलचे मोदक पण धोंड्यासारखेच होतात म्हणा. नाही, मोदक मस्त बनवतो. हे मोदक बनवत नाही कारण की काय, तो असंच दिसतो म्हणून. शूटिंग मी करत असतो बजेट नाही मी बघितलंय. माझं चालू असतं म्हणून तुम्हाला मोदक बनवायला मी येत नाही त्याच्यामध्ये. थांब आता एक दिवस तेच करून म्हटलं बघू. एकदा हा मोदक जे सुशील बनवायला सांगायचं. तेव्हा आता आपण कुठल्या तरी वेगळ्या फ्लेवरचे बनवू. नवीन चॉकलेट किंवा स्ट्रॉबेरी किंवा काहीतरी अशा वेगळ्या फ्लेवरचे मोदक बनवू. झाले फ्लोअर नाही. फ्लेवरचे झालं का तुझं? झालं. बंद पण झाला मागं ना. चांगलं. व्हेरी गुड. या अशा पद्धतीने आपण मस्तपैकी सगळे धोंडे बनवून घेऊया आणि उकडायला कसे ठेवायचे ते बघायला घेऊ. चला. हे धोंड्यांचं नशीब उजाडलेलं आहे. त्यांना तुपाच्या मस्त बेडवरती झोपायला मिळते. एवढं आमच्या आयुष्यात नशीब नाही. आम्हाला जमिनीवर झोपायला लागते इथं. हे असं असो. प्रत्येक बाबा आपलं माझं नशीब लिहून आलेला असतो. चालायचं. त्यांचं नशीब 3 वर्षांनी एकदाच हा. येतं. हे काय काय लोकांचा बर्थडे बघ. बड्डे 28ला नाही 29ला. फेब्रुवारी. हा. ते मग किती 60 वर्षांचे झाले तरी ते 15 वर्षांचे असतात. हो. असं असतं त्यांचं ते. काय असो, आपण सगळे धोंडे चाळणीला तूप लावले आणि जे काय तुमच्याकडे असेल ते. 3 असे ठेवले, हे असे ठेवले. अच्छा उभे आणि मी एकाला पूर्ण चकचकीत करून ठेवलं. हो, जसं ते आकार दिसतच नाही. ते पाणी आपण उकळत ठेवलं त्याला ते पाण्याला उकळ आली. तर ते परत आपला सेटअप लावून घेतलं आणि आपण त्यात फक्त काही न करता, तुम्ही जास्त श्रीमंत असाल किंवा काय असेल आमच्यासारखे तर तुम्ही केसर लावू शकता, पण आमच्या घरात केसर काय नाही. रे? आपल्याकडे सर आता सामान्य आठवणीने नाही नाही, केसर आपण आणलंच नाही. पण मुळात ते धोंड्याला केसर नसतंच लावायचं. तर नाहीच लावत, मोदकांना लावतात. धोंडे अरे म्हणजे धोंडे साधे आपले. किती वेळ उकडायचं मोदकान? एवढंच 10 मिनिटं. हा. 10 मिनिटं मोदकांसारखंच आपण ते उकडायला ठेवलं आणि आपण आता इकडे बाकीचे धोंडे करून घेऊया. चला चला आता आपण डायरेक्ट उकडलेले खायला भेटू आता, आहे की नाही? तर आपले पुढचे धोंडे पण झालेले आहेत आणि इकडचे आपले अयो काय ग जास्त शिजले की काय? हे आपण सगळे धोंडे काढून घेतलेले आहेत. आता तेच म्हटलं की धोंडे चिन्नी हातोड्याने तोडल्यासारखे तुटलेले आहेत. नाही काहीतरी थोडंसं गडबड झाली, कारण मम्मी बनवते हे. असं नाही की मम्मी नाही बनवत, हे नेहमी बनवणारा प्रकार. पण नेहमी म्हणजे एकदम पण असं मोदकांसारखं नेहमी नाही बनत ऍक्च्युली तो. हे म्हणजे आपण धोंड्या महिन्यात. आता जवळपास मला वाटतं हे 2 का 3 वर्षांनंतर बनलं. आपण आता एक सेकंड टाइम ट्राय करतोय आणि त्यात मला वाटतं की ते काय झालंय, आतमधलं ना पीठ आहे ना, आतमधलं जे सारण असतं तर ते गरम झालं आणि त्यातली वाफ तयार झाली, ती बाहेर निघताना ती फुटली आहे जरा ती. आता जरा फसलेला प्रयत्न आहे काहीतरी, पण बघू. मला वाटतं शिजणं, पण ते शिजणं 10 मिनिटं ठेवायलाच लागतं ना शिजायला, त्याशिवाय ते शिजणार पण नाही ना पीठ मोदकासारखं. त्यामुळे ह्याला जरा अशा चिरा गेल्यात आणि बघू आता काय असं काय 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 गडबड झाली असेल ते नेमकं काय समजत नाहीये. पुरण जास्त भरलं गेलंय का आपल्याकडनं की काय? नाही रे, आपण पण मागच्या वेळेला पण बनवलं तेव्हा असंच पुरण भरतो आपण नेहमी. बहुतेक पुरण फुगलं. पुरण फुगलंय ते. बहुतेक हा. मग काय म्हणजे ते कशा? कारण खोबऱ्याचं सारण कसं मोदकात भरतो ते नाही फुगत. ते तसंच आहे, तसंच ते हवं तर मेल्ट होतं फक्त त्यातलं गुळ आणि फुगत नाही हे. त्यामुळे जरा गडबड गोंधळ झालेला आहे. आम्ही तुम्हाला जरा शेवटी अपडेट देतो आता काय करायचं आणि कसं करायचं ते. मग सांगतो तुम्हाला ही रेसिपी ट्राय करा की नका करू म्हणून. 5 मिनिटं झाले की बघू. 5 मिनिटानंतर बघूया. हा पीठ पण शिजायला पाहिजे ना वरचं. ते तर झालंच. ऍक्च्युली आई करायची ना, आईचे पण फुटायचे थोडेसे, असं काय नाही, कारण ते गोल गोल आकार असतो ना. त्याला स्टीम नाही एस्केप व्हायला टाइम मिळते, ते फुटणारच. ब्रेड पण आपलं आपण बनाना ब्रेडची आता रेसिपी केली हवा, त्याच्यामध्ये पण बनाना ब्रेड पण थोडासा फुटतो. त्यातली जी स्टीम तयार झालेली असते आतमधली वाफ, ती बाहेर निघायला कुठून तरी मार्ग पाहिजे म्हणून ती फुटतं. ते थोड्याशा चिरा त्याला जातातच, हे आहे ते थोडंसं फुटतंच ते, पण इतकं नाही फुटत, फक्त एवढंच आहे. आता मला वाटतं आपण जास्त वेळ पण ठेवलं कदाचित म्हणून पण असेल. आता आपण 5 मिनिटानंतर हे धोंडे चेक करूया. चला दुसरी बॅच आपली धोंड्यांची. त्यात बघा एक फुटला, त्यात बहुतेक सारण जास्त झालं. मला वाटतं सारण जास्तच प्रकार झाला असेल कदाचित. एकाला फक्त चीर गेली आहे आणि बाकीचे 3 बघा मस्त, हे 3 मी केलेले आहेत त्यामुळे चांगले राहिलेत ते. नाही त्यातले 2 मी केलेले आहेत, एक मम्मीने केलाय. तर हे बघा हे धोंडे मस्त झालेले आहेत. प्रकार पूर्णपणे फसलेला नाहीये. तर मस्तपैकी थंबनेल मध्ये तुम्हाला काय काय चिरा गेलेले दिसलेले असतील. फसलं आणि तुटलं तरी पोटातच जायचं. हा कुठे आपल्याला प्रदर्शनात मांडायचं? असू दे, राहू दे सध्या इथेच. इथंच राहू दे. त्यांची काही घाई नाही. घराला लागले भूस आमच्या.
बटर खाते ती पैशावाली गोष्ट असू दे. आता आपण त्याच्यावरती मस्तपैकी सोबत खायला काय केचप किंवा दही घेणार आहे आणि आपण आलूचे पराठे करून घेऊ. तर डायरेक्ट आपण खायला भेटू. चला मस्तपैकी पराठ्यांची पण लिंक खाली दे. हो, आलूच्या पराठ्यांची पण लिंक खाली देऊ. सगळ्यात आता झालं आपलं बनवून. तर काय करायचं, नवीन रेसिपी कुठनं आणायच्या? अजून बऱ्याच कचऱ्यासारख्या रेसिपीज बाकी आहेत अजून. आपण भेटू आता, आपण डायरेक्ट जेवायला. चला. तर मंडळी ताटं वाढून झालेली आहेत. इकडे बाईंचं फोटो सेशन चालू आहे. तिथे चाललंय त्यांचं तिकडे. आणि इकडे बर्गर खाल्लंय. कसं लागतंय? दोन्ही पदार्थ खातो आपण. सारणी पुरणही खातो आणि मोदकाचं पीठ ते पण खातो. पण हे खाताना चव वेगळी लागते. काय बोलते? पूर्ण वेगळं. मी फोडले. या पण पूर्णाला फ्लेवर करता येईल का आपल्याला? नाही, पूर्णाला नाहीच ऍक्च्युली ना. मला एकदा ते ठाण्यातलं कुठेतरी पुरणपोळी घर आहे तिकडे एकदा जाऊन मला ट्राय करायचं. तिकडे ते सगळ्या फ्लेवरच्या पुरणपोळ्या मिळतात. चॉकलेट पुरणपोळी पण मिळते. चॉकलेट, आल्मंड पुरणपोळी मिळते. असं बरंच काय काय. म्हणजे ते चण्याच्या डाळीच्या पिठाच्या ऐवजी बदामाचं पीठ वगैरे असं ते करून बनवतात ते. पण ह्याची टेस्ट थोडी वेगळी छान वाटते. थोडी वेगळी छान वाटते ना. कडक तर झालंय असं जरा, मोदकासारखं नाही. म्हणजे असं मोदक पण नाही आणि पुरणपोळी पण नाही, वेगळीच टेस्ट आहे त्याची. म्हणजे आवरण बघितलं की असं वाटतं मोदकासारखं लागायला पाहिजे. पुरण बघितलं की पुरणपोळी सारखं लागायला पाहिजे असं वाटतं. पण ते तसं काहीच काहीच लागत नाही, वेगळं लागतं. ते वेगळंच लागतं. कॉम्बिनेशन वेगळं आहे. भारी आयटम आहे. पण काही काही ठिकाणी गव्हाचं पण करतात. धोंडे. हा, वरचं आवरण आपण तांदळाच्या पिठाचं केलंय ना, ते गव्हाच्या पिठाचं पण करतात. आणि उकडायचं, जसं मोदक उकडतं तसं. अच्छा अच्छा अच्छा. आणि आमचं बघा आता हे काय काय धोंड्यांचं थोडंसं असं झालंय. तुम्ही कदाचित बनवत असाल तर आम्हाला सांगा की काय कुठे काय घडलंय का, काय झालंय का, तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल, कशामुळे घडलं असेल. नाही तर पुढचा राऊंड जो आम्ही बनवला तो बघा, हे सगळे धोंडे अख्खे चाटके राहिलेत. हे फक्त थोडीशी चीर गेले ते ठीक आहे, पण बाकी अख्खे चाटके राहिलेत. हा एक धोंडा बघा, त्याला तर काही नाही झालं. सो हा, मला पण वाटतं पहिल्या धोंडीना जवळपास 10 मिनिटाच्या ऐवजी आपण जास्त वेळ घेतलाय. हा दुसऱ्या धोंड्यांमधला आहे. आणि हा चावताना मला कुठेच पीठ नाही शिजलं वगैरे असं कुठेच नाही झालं. पीठ शिजता याचा अर्थ 5 मिनिटात 5-6 मिनिटात. त्यामुळे 10 मिनिटं नका ठेवू तुम्ही. मला वाटतं कमी टाइम ठेवा, कारण ते फुटणार नाहीत तुमचे. आणि मध्ये मध्ये मला वाटतं आपण बोलतो मोदकांची सवय असते म्हणून आपण बोलतो 10 मिनिटं शिजवायचे. ते ह्याची सवय नाही. हे मध्ये मध्ये ना झाकण काढून एकदा चेक करायचं. थोडंसं फुटायला आलं असं तुम्हाला वाटत असेल तर ते काढा आणि बंद. शाईन आली की काढा, माझं एवढंच म्हणणं. शाईन आली म्हणजे पिठाला काढा. बरोबर, कारण ते अवन सारखं झालेलं असतात. मला तर पाप रेसिपी आहे. तुम्हाला ती चव ना खरं सांगतो की नाही सांगता येणार. ती पुरणपोळीसारखी पण चव नाही, मोदकासारखी पण नाही. ती चव जरा वेगळी आहे. तांदळाच्या पिठासोबत पुरण आपल्याला सवय नसते, त्यामुळे हे जरा वेगळं लागतं. बनवून बघा. 100% धोंड्याचा महिना आहे आता. कदाचित व्हिडिओ येईपर्यंत धोंड्याचा महिना संपला असेल, तर तुम्ही नसेल तरी पण धोंड्याचा महिना तरी पण धोंडे बनवून बघा. ट्राय करू आम्ही लवकर टाकण्याचा व्हिडिओ. हां, कारण बरेचसे व्हिडिओ मध्ये प्लॅनमध्ये आहेत, तर मग करून बघा नक्की. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडी फसगत झाली आज, पण तुम्हाला काय वाटत असेल कुठे इम्प्रूव्हमेंट याच्यात काय करता येऊ शकतं ते कमेंटमध्ये नक्की मला कमेंट करून कळवा. आणि ट्राय पण करून बघा. नाही करत जास्त. हो, तर बघा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब पण करायला लावा. आपण अशाच पुढच्या चांगल्या चांगल्या रेसिपीसाठी आणि अजून बाहेर काय मजा मस्ती करतो त्यासाठी आपण परत भेटूया. चला, आता या व्हिडिओसाठी एवढं, पुढच्या व्हिडिओत भेटू. बाय 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 बाय.